पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. कर्जाचे पुनर्गठन केलेल्या आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ द्या. रविकांत तुपकरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, अन्यथा संघर्ष अटळ. रविकांत तुपकरांचा इशारा. कर्जमाफीच्या योजनेत त्रुटी राहणार असतील तर शेतकऱ्यांना न्याय मिळणार कसा, असा थेट सवाल उपस्थित करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बँकांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता अथवा चुकीची माहिती देऊन परस्पर कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. याच मागण्यांसाठी तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे याबाबत निवेदनही सादर करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास सरकारसोबत संघर्ष अटळ असल्याचा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे. मी कोणत्याही प्रकारचं पीक कर्ज घेतलं नाही, अशा पद्धतीचं हमीपत्र शेतकऱ्यांकडून पीक विमा कंपन्या भरून घेत आहेत. त्यामुळं पीक कर्ज घेतलं तर कदाचित पीक विमा मिळणार नाही, अशा पद्धतीचं धोरण पीक विमा कंपन्यांचं असू शकतं. सरकारने ही जाचकाट उठवली पाहिजे, ही आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला पूर्वी 1 रुपयातली 4 ट्रिगरवाली पीक विमा योजना होती, त्यामध्ये विमा भरपाई मिळण्याची शक्यता होती. पण आता 1 ट्रिगरवाली जी सुधारित पीक विमा योजना आणली आहे, यामध्ये कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे कमीत कमी शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळेल अशी व्यवस्था या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला सरकारचं आणि विमा कंपन्यांचं साठलोट आहे. म्हणजे 100 रुपये प्रीमियम पोटी जमा करायचे आणि वाटताना फक्त 10 रुपये वाटायचे. प्रचंड मोठा स्कॅम या विमा कंपन्यांनी केलेला आहे. 2024 मध्ये तर महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांचं 80% 70% नुकसान पंचनाम्यामध्ये असताना त्यांना रक्कम 0 टाकलेली आहे. म्हणजे लुबाडण्याचं काम शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी केलेलं आहे. त्यामुळं सरकारला आमची विनंती आहे, जी 4 ट्रिगरवाली जुनी पीक विमा योजना होती 1 रुपयातली, ती पीक विमा योजना पुन्हा आणा. ही पीक विमा सध्या जे चालू आहे, ही विमा योजना बंद केली पाहिजे, अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि आतापर्यंत पीक विमा कंपन्यांनी जेवढा काही कारभार महाराष्ट्रात केला त्याचं टेस्ट ऑडिट झालं पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे. ह्या पीक विमा कंपन्या सरकारला पैसे देतात, हप्ते देतात, त्यामुळे सरकार यांना पाठीशी घालताय. एकदा दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या. प्रचंड मोठा स्कॅम या पीक विमा कंपन्यांनी केलेला आहे. शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकण्याचं काम या कंपन्यांनी केलेलं आहे. त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की तातडीनं जुनी पीक विमा योजना लागू करा, याचं दूध का दूध, पाणी का पाणी करा, टेस्ट ऑडिट करा आणि या कंपन्यांचं ब्लॅकलिस्ट करा. या कंपन्यांना यांच्यावर कठोर कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घेऊन प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं राहील.